घशाला कोरड पडली, पाणी पाहिजे पारू. तुम्ही इकडेच बसा, मी 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 पडदेशी पाणी घेऊन येते. अरे यार, उगीच शंका घेतली मी पारूवर. मला त्रास होतोय बघून किती अस्वस्थ झाली ती. पाणी तर पारू आणायला गेली होती, मग ही कुठून आली? तुमच्या घशाला कोरड पडली होती ना, प्या ना पाणी प्या. आदित्य, आदित्य, आय एम रिअली व्हेरी सॉरी. अरे मला खरंच माहित नव्हतं. मला वाटलं की आपल्या सुखी संसारासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे, म्हणून मी तुला हे सगळं करायला सांगितलं. मला माहित नव्हतं एवढा त्रास होईल ते. इट्स ओके. हे तर काहीच नाही, आणि एका सुखी संसारासाठी एवढं तर करायलाच पाहिजे नाही का? अनुष्का मॅडम, आमच्या मालक सरांना कमकुवत समजू नका. लई खंबीर आहेत ते. अजून 3-4 वेळा अभिषेक करायला सांगितलं ना, तरी करतील ते. महिना मालक सर. पारू, त्याची काहीच गरज नाही आहे. पारू, तुला दिसतंय ना त्याला केवढा त्रास होतोय, दमलाय तो. आणि या सगळ्या गोष्टी श्रद्धेने केल्या जातात, हट्टाने नाही. आदित्य, चल आपण इथून निघूयात. मालक सर निघायचं? एक मिनिट, मला कॉल अटेंड करावा लागेल. पारू हे सगळं मुद्दाम करते. पारू, आता तुला उत्तर देण्याची वेळ आली आहे. गुरुजी येणार आहेत, त्यांच्या चहा नाश्त्याचं बघशील, आणि काहीतरी गोडाधोडाचं पण करून ठेव. हो मॅडम, करते. काय आईला गुरुजी काय पहिल्यांदा येतात का आपल्या घरात? एवढी काय एक्साइट होतेस? अरे पहिल्यांदा येणार नाहीयेत, मग पण आज गुरुजींचं येण्याचं कारण वेगळं आणि खूप महत्वाचं आहे. आदित्य आणि अनुष्काची पत्रिका दाखवायची आहे गुरुजींना. मला खात्री आहे की अनुष्का आवडणारच आहे गुरुजींना, हा, पण तरीही मला काहीही अडचण नको ह्याच्यात, म्हणून थोडी जास्त काळजी घेते. बरं, मोहनला फोन केला होतास का? ते निघालेत का? हो केला होता. मोहन गुरुजींना घेऊन येईलच आता. ठीक आहे. अरे नमस्कार, अनुष्काची मामी. नमस्कार. बसा ना. बसा. माफ करा, आम्ही तुम्हाला असं अचानकच बोलावून घेतलं, पण काय आहे की आमचा ह्या गुरुजींवर खूप विश्वास आहे. म्हणजे त्यांनी एकदा एखाद्याची पत्रिका बघितली की त्याचा भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ सगळं सांगतात ते, म्हणून तुम्हाला आम्ही इथे प्रत्यक्षात बोलावून घेतलं. एक मिनिट हा. सावित्री, माझी मदत कराल का? आमची गाडी बंद पडली आहे, आम्हाला मदत करा ना जरा. नजरेत तुझ्या तलवार, तू सांग कसा इजनार.
कसा इजणार उरीचा धग धगता वनवा. अहो कुठं हरवलात? मी म्हणलं माझी मदत कराल का? करणार. मैं हूं ना प्रेम पुजारी. आपलं काम भारी. काय काय मदत हवी आहे तुम्हाला? ते आमच्या गाडीचा टायर बदलायचा आहे. तुम्हाला येतो का टायर बदलायला? वा देवा, अरे हे जिभेवर मत पडल्यावर गोड बोलते रे ही. येतं ना, आपल्याला सगळं बदलता येतं. टायर, शहर, घर, जग, मन, सगळं. काय बोलताय तुम्ही? काय बोलतोय मी? हा तुम्हाला टायर बदलायचं आहे ना,